पीक विम्याच्या बाबत तयार नाही भाऊ कंपनी बरोबर बैठक लावायला। आम्ही म्हणतो आणा समोर कुठे नुकसान झालं, काय काय इंटरव्हेन्शन होते, काय डिझास्टर होतं, चला आमचा पण अभ्यास आहे, आम्ही पण काय उगाच उन्हाने काळे झालेलो पांढरे झालेलो नाही। पीक विम्याचे क्रायटेरिया थ्रेशोल्ड ये आणि त्यानंतर दिलेले आपल्या इंटिमेशन्स त्या आधारावर एकदा आरपारची चर्चा करा। बोलवा तुमच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला। भाऊला येळ नाहीये कोणत्या तरी नेत्याची बैठक असेल, पण नेते तरी लायकीचे आहे का महाराष्ट्र? नेते तरी लायकीचे आहे का? अरे 39 लोक त्या बोळाच्या नादी लागले आणि त्या बोळाच्या जाऊन रांगेत उभे राहिलेत आणि करंगळ्या कापून नवस बोलू लागलेले आहेत। अशा लोकांकडे याला वेळ द्यायचा आहे, अशा माणसांना याला द्यायला वेळ आहे। आणि जे घाम घालतात, कष्ट करतात आणि बाबांच्या पुढे करंगळ्या कापून नव्हे, या धरती मायच्या बरोबर जे कष्ट करतो त्यांनी ज्याच्या हाताला भेगा पडल्या त्याला द्यायला दादा तुला वेळ नाही, एक करंगळी कापून ना द्यायला तुला वेळ आहे। मात्र एक बैठक त्यांनी कारखानदाराबरोबर केली। ते म्हणले कारखानदाराबरोबर आम्ही बैठक केली आणि चला आम्हाला सांगू राहिला, आम्हाला सांगतोय शेतकरी नेत्यांना की आम्ही जाणीवपूर्वक एकाही शेतकरी नेत्याला बोलवलं नाही। कोणाशी बोलतो राजा? शेतकरी संघटनेच्या लोकांना म्हणतो की आम्ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या नेत्यांना बोलवलं नाही। याचा अर्थ सरळ आहे की तुझी इमानदारी शेतकऱ्याशी नाही, तुला जो चंदा देतो त्या कारखानदाराशी तुझी इमानदारी आहे, हे त्याच्यातून तो सिद्ध करतो ना। तुमचे अजयराव मांडत होते की आमच्या ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेले नाहीत। ते अजयरावांकडे पाहण्याऐवजी सारख्या अजयरावांऐवजी कृष्णाकडेच पाहू लागले आणि कृष्णालाच विचारू लागले तुम्ही इथे पण आहात का, तुम्ही इथे पण आहात का, काय झालं? मी जरा विचारलं, ते म्हणाले काय नाही, त्यांची गाडी 3 तास अडवली, त्याचा राग साहेबाला आलेला आहे म्हणले। आणि मला आता सांगू लागले की 3 तास गाडी हल्ली नाही, मग पोलिसांना बोलवलं, केसेस विशेष सुद्धा आमच्यावर केल्यात। अरे काय लाठी, काय जेल, काय तुरुंग, या सगळ्याला पुरून उरणाऱ्या बावट्या बरोबर तुमची भेट झालेली आहे।